चला तिसरे पंच या ठिकाणी उपस्थित असेल तर आपण त्वरित संपर्क करा व्यासपीठाची। दोन पंच आमचे या ठिकाणी उपस्थित आहेत, सचिन पावसकर सर आणि अशोक पवार सर। तिसरे पंच आपण या ठिकाणी आला असेल तर त्वरित संपर्क करा। आलेत आलेत, चला या। स्वप्नील सर, यस। चला पहिल्या मॅचचा टॉस नाणेफेक केलं जाईल। आई नवलाई भैरी साखर विरुद्ध स्वरा 11 बोरज हा पहिला सामना असेल आणि दुसरा सामना आई काळकाई पितळवाडी विरुद्ध काळभैरव क्रिकेट क्लब खांडच आणि अर्णव 11 गोवेले अशा 5 संघ आजच्या दिवसामध्ये आहेत आणि प्रत्येक टीमला 4 मॅच खेळायचे आहेत। 10 मॅचचा शेड्यूल आहे। चला आपण एक यश पाटील जे आपण एक गणपतीचं एक चांगलं गीत सादर करा। यश पाटील, जीटीसी वाहिनीवरती ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल आणि कॉम्बॉक्स मध्ये आवाज आहे काल पोलादपूर तालुक्यातील देवळे गावचा उत्कृष्ट असा आवाज गणेशजी केसरकर सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला स्वरा 11 बोरज कॅप्टन या टॉस साठी साखरचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत। स्वरा 11 बोरज तर डीजे चला या कॅप्टन दोन्ही टीमचे कॅप्टन आणि मी मनापासून मी ढवळीबाग क्रिकेट संघटनेची माफी मागेन की काही कारणास्तव आणि विशेष करून तुकारामजी अहिरे साहेब यांची विशेष करून माफी मागेन कारण आपला विभाग आहे आणि आपला तालुका आहे। ग्रामवर्धनीची टुर्नामेंट होती तिकडे कॅन्सल झाली त्याच्यामुळे तिकडे कॉल दिला होता पहिला, नंतर मी स्वतः इकडे आलो आणि मला ऍडजस्ट केलं त्याबद्दल मनापासून आभार।
चला पहिल्या मॅचचा टॉस पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे सहसचिव आणि पोलादपूर तालुक्याचा पहाडी आवाज पहिल्या मॅचचा टॉसचा मान त्यांना दिलाय. गणेशजी केसरकर सर यांच्या शुभ हस्ते पहिल्या मॅचचा टॉस केला जाईल. हा सागर शिंदे आहेत. 2 दिवस मला वाटतं आणि त्यांची भूमिका महत्वाची आहे. चला या कॅप्टन दोन्ही टीम स्वरा 11 बोरज आणि आई नवलाई भैरी साखर अक्षयजी मालुसरे यांचे देखील आगमन या ठिकाणी होते. आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि ज्यांच्या माध्यमातून या डीटीपी सर्व बनवल्या जातात वैभव वंडकर उर्फ गोटी यांचे देखील या ठिकाणी आगमन होते. आपलं देखील हार्दिक स्वागत. संपूर्ण ढवळीबा क्रिकेट संघटन या ठिकाणी उपस्थित आहे. जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर हा संघ आपण पाहतोय. त्या आई नवलाई प्रणवजी पालकर यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा आल्या. शैलेशजी चोरगे आणि अक्षय मालुसरे आपण जर पाहिलं तर हे 2 जीवलग मित्र आणि आज खेळताय. चला टॉस दोन्ही टीमचे कॅप्टन या गणेशजी केसरकर साहेब, आमचे पंच तीनही पंच या समोर. चला कॅमेरामॅन टॉस कव्हर करा पहिल्या मॅचचा. जीटीसी लाईव्ह आमची संपूर्ण टीम जेट्स ओके. टॉस केला जातोय पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे सहसचिव गणेशजी केसरकर सर यांच्या शुभ हस्ते. टॉस जिंकलाय या ठिकाणी आई नवलाई वैरी साखर आणि बॉलिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून 5 षटकांचा सामना. चला 5 षटकांचा सामना आहे. 2 षटकं पहिली पॉवर प्लेची असणार आहेत. चला आई नवलाई भैरी वॉरियर्स साखर त्या संघाचे कॅप्टन कर्णधार संदीप कदम सर, उपकर्णधार प्रणय चोरगे या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळेल. सोमनाथ उतेकर, जितेंद्र चोरगे, अजय चोरगे, उमेश चोरगे, निखिल चांडविलकर, सुशांत दाभेकर, सतीश पार्टे, विवेक मोरे, तेजस साळवी, आकाश जेदे, ओमकार मोरे आणि अनिरुद्ध शिंदे हा संपूर्ण संघ असणार आहे.
चला या स्कोरर सुमित साळवी कुंडलेखक म्हणून आपली निवड करण्यात आली आहे. सुमित साळवी या. तर दोन्ही टीम इम्पॅक्ट प्लेअर हा देखील नियम आहे. इम्पॅक्ट प्लेअर हा रूल आहे, याची नोंद घ्या. चला टीम मैदानात दाखल झाले. पंच आमचे स्वप्नील पाटील सर आणि अशोक पवार सर पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील पहिल्या मॅचला. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आणि सर्व आयोजन कमिटीला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा आपण देव्या. आणि कृपया एक कळकळीची विनंती आहे, बाहेर तुम्ही बाउंड्रीच्या बाहेर जे खेळाडू एक्स्ट्रा उभे बॉल गेला तर कृपया आतमध्ये उपलब्ध करा, कारण आपल्या विभागाची स्पर्धा आहे, आपल्या तालुक्याची स्पर्धा आहे, विभागाची स्पर्धा आहे, ढवळी विभाग क्रिकेट संघटन, आणि त्याच्यामुळे तुमचं सहकार्य असणं देखील आवश्यक आहे. पहिला बॉल पडायच्या अगोदर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये असायला हवा, आणि तो देखील टी शर्ट परिधान करून असलेला. कमिटीकडून आम्हाला सूचना आली. चला बॅट्समन चला मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी दाखल होते. एका बाजूला विशाल आणि एका बाजूला आपण विरूला पाहतोय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा, सर्वांचं स्वागत असणार आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण आलोय. पहिला सामना या ढवळी विभाग प्रीमियर लीग 2026 चा पर्व चौथे, आणि या चौथ्या पर्वामध्ये आपण आलोय आणि पहिला दिवस. एक ग्रुप मधील पहिला सामना आई नवलाई बहिरी साखर विरुद्ध स्वरा 11 बोरज. टॉस जिंकलाय आई नवलाई बहिरी साखर या टीमने, आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. तर स्वरा 11 बोरज हा संघ बॅटिंग करेल. स्ट्राइक एंड वरती विशालला आपण पाहतोय, तर नॉन स्ट्राइक एंडला वीरेंद्र मोरे अर्थात विरू याला आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती संदीप कदम पहिल्या षटकासाठी आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं पहिलं षटक, P1चं पहिलं षटक. चला होते स्पर्धेला सुरुवात. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल साठी चला लेट्स प्ले. पंचांचा इशारा येतोय, चला खेळायला सुरुवात करूया आणि सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देव्या. पहिला बॉल घेऊन 9:24 पॉवर प्लेचं पहिलं षटक पंचांनी घोषित केले, आणि पहिला बॉल संदीप कदम. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं उंच गेलाय, क्षेत्ररक्षक बॉल खाली, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर निखिल होता, त्याच्या मस्तकावरती दस्तक दिली आणि या बॉल वरती धाबा मिळतायत त्या 6. सुरुवात होते षटकारानं. षटकारानं सुरुवात करतोय विशाल खांडच गावचा हा खेळाडू. एक विस्फोटक अंदाजामध्ये त्याने सुरुवात केली आणि नेहमीच अशा प्रकारे बॅटिंग त्याची राहिली आहे, आणि पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकत आपले इरादे स्पष्ट केलेत. पुढचा बॉल आणखी एक उंच, आता उंच गेलाय, हा देखील पाहूया. तिकडे क्षेत्ररक्षक पाठलाग, परंतु तो देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातारचा सलगचा दुसरा षटकार. आता तिसरा लगावला तर किरण जिदे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज आले. 2 लगातार आले विशालच्या बॅट मधून. खांडचा खेळाडू आज खेळतोय बोरज गावामध्ये त्याची वर्णी लागली आहे, आणि जिकडे संधी मिळते त्या संधीचं सोनं त्यांनी नेहमीच केले. आता फटका बसलाय, फुल टॉस होता, कॅचचा कॉल दिलाय, आणि तिकडे मात्र पहा हातातला झेल. विकेट कीपर जीतू तिकडे पोहोचला, परंतु कॅश मात्र झाला नाही, आणि जीवदान आता विशालला मिळाले. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावरती. 2 षटकार आले. चला व्यासपीठावरती जास्तीची गर्दी नका करू, कृपया व्यासपीठावरती खेळाडू थांबू नका जास्तीचे.
पुढचा बॉल बॅटची कडा घेतली. आता मात्र हा महत्वाचा झेल टिपलाय. वीरेंद्र मोरे 0 वरती होईल या ठिकाणी बाद. पहा मैदानामध्ये काय घडलं. 2 बॉल वरती 2 षटकार आले. त्याच्यानंतर विकेट मिळाली असती परंतु स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक इन वरती गेला वीरेंद्र, परंतु त्याला मोठा काहीचा खेळ करता आलेला नाहीये. 0 वरती तो बाद झालाय. कॅप्टन माघारी परततोय. धावा त्याच्या बॅट मधून आले नाही. संघाची धावसंख्या 13-1 ही स्थिती आता सध्याच्या घडीला स्वरा 11 बोरज संघाची पाहायला मिळते. चला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला आपण अनिकेतला पाहतोय. 3ऱ्या क्रमांकावरती अनिकेत जेव्हा तर दाखल झाले. साखरचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय या DVPL च्या स्पर्धेमध्ये. आणि तिकडे मात्र जर पाहिलं ना तर सुरुवात विशाल मोरे मैदानाच्या आतमध्ये 2 षटकारानं काय सुरुवात त्यांनी केली होती आणि त्याने जर या स्पर्धेमध्ये अर्धशतक ठोकलं ना तर अनिल मोरे यांच्याकडून 1111 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. अर्धशतकासाठी पारितोषिक आलंय. या स्पर्धेमध्ये या विभागामध्ये बक्षिसांची लयलूट नक्कीच होणार आहे 2 दिवसामध्ये. पुढचा बॉल डावखुऱ्यात त्याचा फलंदाज आहे. आडव्या बॅटनं ऑन साइडला प्लेस केलाय. तिकडे मात्र फटका जातोय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल दुहेरीचा प्रयत्न केला गेलाय आणि या 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्यात. या 2च्या मदतीने संघाची धावसंख्या 15 वरती जाऊन पोहोचल्या. 15 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात दोन्ही टीमची चांगली राहिली कारण वीरेंद्र मोरेची विकेट आली. त्याच्यानंतर 2 षटकार देखील आले. म्हणजे सामना पहिल्याच ओव्हरमध्ये आपण दोन्ही टीमच्या बाजूने पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथं मात्र चांगला बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलं आणि बाहेर निघाला. ऑफ ब्रेक पाहायला मिळाला. हे नेहमीच पाहायला मिळतं संदीप कदम यांच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना. आणि डॉट बॉलने षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या 2 बॉलवरती 5 षटकार आल्यानंतर पुढच्या 4 बॉलवरती केवळ 3 धावा आणि 1 विकेट मिळवली. म्हणजेच काय 15 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्यात. किशोर स्कोर बुक नाही आणला तू. 15 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. आता गोलंदाजी मार्क वरती लेफ्ट आर्म बॉलर सोमनाथ तुतेकर आलाय. मॅन फ्रॉम बोरावळे. हा एक चांगला गोलंदाज आहे. बोरावळे संघ आपण पाहतोय त्या संघामध्ये नेहमीच खेळत असताना सोमनाथला आणि कित्येक वेळा त्याने चांगली गोलंदाजी केली. पॉवर प्लेच्या 2ऱ्या षटकामध्ये आपण आलोय. आता 38 सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू आहेत. एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ आणि एक डीप मिड विकेटला पाहायला मिळतो. आणि गोलंदाजीसाठी सोमनाथ आलाय. पहिलाच बॉल कव्हर्सला उडवलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चुकी करणार नाही तिकडे. झेल टिपलाय आणि विशाल मोरे देखील आता होईल बाद. विकेट पहिल्याच बॉलवरती सोमनाथने विकेट घेतली. PTPLचं पर्व पहिलं तुडीलकर बंधू सोमनाथ पहिल्या पर्वामध्ये अगदी चांगली गोलंदाजी करत होता. तिथून सोमनाथ उतेकरची गोलंदाजी पाहिली तर पाखडण्याजोगी नेहमीच राहिली. सराव नेहमीच करत असतो सोमनाथ आणि डावखुऱ्या त्याचा गोलंदाजी विकेट टेकर म्हणून त्याची ओळख आहे आणि त्याने पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली आहे. चांगली बॉलिंग करतोय सोमनाथ. पॉवर प्लेच्या 2ऱ्या षटकामध्ये आता धावसंख्या जर पाहिली तर स्थिरावली आहे 15 वरती आहे आणि 2 खेळाडू बाद झालेत. म्हणजे आघाडीची जोडी आली होती ती माघारी परतली आहे. विशाल मोरे देखील बाद झाला आणि वीरेंद्र मोरे देखील बाद झाला. पुढचा बॉल विनायक झाडाने पुढच्या बॉलवरती ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑन मध्ये प्रणय चोरगे तैनात करण्यात आला. 1 धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट केली. 1 सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 16 वरती जाईल. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती स्वरा 11 बोरोज आपण पाहतोय.
निलेशदादा कोळसकर यांच्या माध्यमातून हे आकर्षक टी शर्ट दिले आणि स्वरा 11 बोरस संघाचे संघ मालक किरण झाडाने यांच्या मालकीचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। तर एका बाजूला साखरचा संघ अक्षय मालुसरे, स्वप्नील चोरगे, रुपेश चोरगे आणि शैलेश चोरगे यांच्या मालकीचा संघ आपण साखरचा पाहतोय। हा पुढ्यात टाकलेला बॉल समोर खेळाय, प्रणय तिकडे आहे, झेल टिपणार, कोणतीही चुकी होणार नाही। आणखीन एक विकेट या ओव्हर मध्ये सोमनाथला मिळते। हा पुढ्यात टाकलेला बॉल समोर खेळाय, प्रणय तिकडे आहे, झेल टिपणार, कोणतीही चुकी होणार नाही। थँक्यू। चला बॅट्समन बाद झाल्यानंतर लगेचच आपण दुसरा बॅट्समन तयार ठेवा, कारण आपल्याला 10 मॅचेस कव्हर करायच्या आहेत, वेळ कमी आहे, सुरुवात उशिरा झाली आणि त्याच्यामुळे सहकार्य करा, वेळेला महत्व द्या आणि वेळेमध्ये सामने झाले पाहिजेत। 5-5 षटकांचे आपण सामने सर्व खेळवतोय, तुम्हाला जास्तीचे षटक खेळायचे असतील तर तुम्ही सहकार्य देखील करणं आवश्यक आहे। संघाची धावसंख्या 16 पाहायला मिळते आणि 16ला आता 3 खेळाडू बाद झालेत। अनिकेत देखील बाद झाला, वीरू देखील बाद झाला आणि विशाल देखील बाद झाला। विशालने 2 षटकार मारले होते, परंतु सोमनाथची गोलंदाजी चर्चा चालू आहे। गोलंदाजीचे हा बॉल बराचसा बाहेर पिचिंग केला, पंचांनी दोन्ही समांतर केलेत आणि ही धाव अव्वांतर आहे, एक्स्ट्राची धाव। अशोक पवार सरांना आपण त्यांच्या भूमिकेमध्ये पाहतोय, एक लिजेंडरी खेळाडू, 40+ चे उत्कृष्ट खेळाडू आहेत। पुढचा बॉल हा पुढ्यात टाकलेला, तो देखील खेळायचा प्रयत्न केलाय, प्रणय पोहोचतोय तिकडे, बॉल वरती झेल टिपला आणि तिसरी विकेट एका षटकामध्ये घेतली आहे सोमनाथ उतेकर, मॅन फ्रॉम बोरावळे। आज चोरगेचे वडील देखील आपण पाहतोय आणि त्याच्याचमुळे त्याचा परफॉर्मन्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे। सुभाषजी चोरगे हे देखील आपण पाहतोय आणि हा साखरचा संघ ज्या वेळेला आपण पाहतो ना, त्या वेळेला अक्षय मारुसरे, शैलेश चोरगे, स्वप्नील चोरगे आणि रुपेश चोरगे हे आपण नेहमीच पाहतो। अक्षय मालुसरे यांना देखील हा बॉल बॅटची कडा घेतली, डायरेक्ट हिट, आणखीन एक। पहा इथे काय घडतंय, तर तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आलाय। चला चेक केलं जाईल, अंपायर्स कॉल। चला या आपण तिसरे पंच आमचे या ठिकाणी तिसरे पंच खास ठाणेवरून दाखल झालेत, ते देखील एक उत्कृष्ट खेळाडू आहेत। पंचांना आपण चेक करायला देऊया। सचिन पावसकर सर आणि आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आणि स्वप्नील पाटील यांना पण। तर OU फलंदाज बाद, आणखीन एक विकेट या ओव्हर मध्ये आली आहे। चांगली गोलंदाजी, या गोलंदाजाची चर्चा आता पहिल्याच मॅच मध्ये गणेश सर होणार आहे, कारण चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे। आणि PTPLच्या स्पर्धेमध्ये आई कुलस्वामिनी 11 देवळे या टीम मध्ये हा गोलंदाज असणार आहे। सुजल आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, बॅटिंग साठी जातोय सुजल। 4 धक्के आपण या षटकामध्ये आले आणि पहिल्या ओव्हर मध्ये म्हणजे 5 खेळाडू टोटल बाद झालेत। अर्धा संघ, निम्मा संघ आता डगआउट मध्ये आराम करतोय। स्वरा 11 बोरज सध्याच्या घडीला आपण सुरुवात काय झाली होती, विशाल मोरेने 2 षटकार ठोकून असं वाटलं की धावसंख्या बरीचशी पुढे जाईल, परंतु त्याला ब्रेक लावलाय सोमनाथने
हा बॉल पुन्हा एकदा उडवलाय, आणखीन एक विकेट मिळू शकते. कॅचिंग प्रॅक्टिस, आणखीन एक विकेट. वा काय गोलंदाजी केली आहे सोमनाथ कुतेकर, बोरावळे एक्सप्रेस. खेळाडू देखील आता तंबूच्या दिशेने आलाय. डगआउट मध्ये आता निराशेचं वातावरण जे मात्र पाहायला मिळते. खेळाडू बाद झाले 6 आणि धावसंख्या 17ला 6 ही स्थिती आपण पाहतोय. परंतु क्रिकेट आहे आणि आपण जर पाहिलं तर प्रेसिडेंट कप हा ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम वरती अशोक पवार सर होता. तिकडे महाराष्ट्राचा संघ खेळत होता बिहार सोबत. 17ला 6 खेळाडू त्यांचे देखील बाद होते. 94चा पाठलाग चालू होता आणि तो धावत्या धावा बनवल्या गेल्या देखील होत्या. म्हणून क्रिकेट आहे. आपण जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तेजस आलाय. तेजस साळवी कोणचा हा गोलंदाज. पहिलाच बॉल चांगला टाकलाय, अगदी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी. फलंदाजाला मात्र तिकडे थांबवण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल मिळाली. एकेरी धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 18 वरती जाते. तुषार नवीन बॅटर. तुषार आणि त्याच्या जोडीला आपण प्रवीण यांना पाहतोय. हे दोन फलंदाज. 6 खेळाडू, 6ला 18 धावा झाल्या. 6 खेळाडू बाद झालेत. आडव्या बॅटनं आउट साइडला हा फटका चांगला आहे आणि हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार येईल. 6 तुषार याच्या बॅटमधून हा षटकार आपण पाहिला. 6 धावा आल्या. 6 धावांच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे गेला, जो मात्र थांबला होता 18 वरती. आता पुढे गेला 24 वरती. षटकार आल्यानंतर 24 धावा धावफलकावरती, ज्या मात्र स्वरा 11 बोरस संघाची धावसंख्या पाहायला मिळते. चला यानंतरचे सामने आहेत. आपण तिकडं बाउंड्री लाईन आहे तिकडे थांबा कृपया, विनंती आहे. मी आयोजन कमिटीला देखील विनंती करेल की जे खेळाडू आहेत अरविंद या ठिकाणी बसलात त्या ठिकाणी बसलात तर बरं होईल. कृपया सहकार्य करा, कारण आपल्या विभागाची स्पर्धा आहे ती आपणच हिट करायची असते. आडव्या बॅटने इथे मात्र स्विच हिटचा फटका. सोमनाथ धावतोय चेंडूच्या मागे. चेंडू पकडलाय तिकडे. दुहेरीचा प्रयत्न केला गेलाय आणि दुसरी धाव पूर्ण झाली आहे. तुषारने या अगोदरचा षटकार मारला, त्याच्यानंतर स्विच हिट खेळायचा प्रयत्न झाला. बॉल अडवला तिकडे सोमनाथने. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 26 वरती जाऊन पोहोचल्या. 26 धावा ज्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. हा बॉल मागे चाललाय तिकडे मात्र क्षेत्ररक्षक बीट होतोय. एक धाव, दुसरीचा देखील प्रयत्न आणि या 22च्या 2 धावा. विकेट किपरला बीट केलं. मागे देखील आपण पाहिलं तर एक खेळाडू त्याला देखील बीट केलं. शॉट फाईन लेगला. फुलटॉस, कमी गतीने टाकलेला बॉल पिक केला. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक त्याने हा झेल टिपलाय आणि आणखीन एक
सध्याच्या घडीला परिस्थिती पाहायला मिळते. काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने देखील. आणि प्रीमियर लीगचा फायदा अशा खेळाडूंना होतो जे खेळाडूंना आपण कधी पाहत नाही. असे खेळाडू त्यांना संधी मिळते आणि तिकडे परफॉर्मन्स दाखवतात. तसेच या गोलंदाजाने देखील आता दाखवलंय. तेजसला पाहतोय गोलंदाजी करत असताना डावखुऱ्यातच आहे. हा बॉल बराचसा बाहेर लेग स्टंपच्या बराचसा बाहेर पिचिंग गेला. पंचांनी सांगितलं की हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. एक्स्ट्राची धाव. एक्स्ट्राच्या धावीनं संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होतोय. 29 धावा धाव फलकावरती. 29 धावा धाव फलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिल्या षटकामध्ये 15 आल्या होत्या परंतु नंतरच्या 2 षटकामध्ये धावा कमी आल्यात. हा देखील वाल चांगला आहे. हा देखील टप्पा चांगला आहे. षटक संपलंय. तिसऱ्या 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धाव फलकावरती धावा आहेत त्या 29 ला 7 खेळाडू बाधित. स्वरा 11 बोरस संघाची धावसंख्या 3 ओव्हर नंतर. चला नेक्स्ट मॅच आई काळकाई पितळवाडी विरुद्ध काळभैरव क्रिकेट क्लब खांडच. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही टीमची कॅप्टन आपण तयार राहा, रेडी राहा. आज 5 संघ खेळत आहेत. उद्या 5 संघ असतील. सेमीफायनल, फायनल आणि बक्षीस वितरण सोहळा उद्याच्या दिवसामध्ये जो मात्र पार पडेल. DVPL डब्ल्यू विभाग प्रीमियर लीग. हा बॉल चांगला आहे. पुन्हा एकदा सोमनाथ आलाय गोलंदाजी मार्क वरती. स्वतः जातोय चेंडूवरती आणि नेहमीच मेहनत सोमनाथने केली आहे आणि तो पोहोचलाय तिकडे. त्यापैकी एक शॉट असणारे एकच धाव मिळेल. तर या ठिकाणी पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे खजिनदार सुनीलजी उतेकर साहेब यांचं आगमन या ठिकाणी होतं. आपलं हार्दिक स्वागत. आणि एक उत्कृष्ट खेळाडू मला वाटतं जराशे लवकर आले असते तर सोमनाथची ओव्हर ती पाहायला मिळाली असती. एका ओव्हर मध्ये 4 विकेट त्याने घेतल्या. एक धावबाद चाली म्हणजे 5 विकेट एका षटकामध्ये सोमनाथच्या आल्या होत्या. आणि पुन्हा एकदा तो आलाय. पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्या. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. आणखीन एक विकेट त्याच्या खात्यामध्ये आहे पाहायला मिळते. आणि 5 विकेट घेतले त्या स्पर्धेमध्ये पहिल्याच मॅच मध्ये. 5 पर कंप्लीट केलाय सोमनाथ या गोलंदाजाने. खेळाडू बाद झालेत 8. त्यापैकी 5 खेळाडू बाद केलेत. शॉर्ट बॉल होता. हे सोमनाथनी लगेच पाहिलं. असं वाटलं की मोठा फटका येतो काय परंतु प्रवीण यांना काही चेंडू समजलाच नाही. ते यष्टनवरती आदळला. 8 खेळाडू बाद झालेत. 8 आणि धावसंख्या जर पाहिली तर 30 वरती थांबले. 30 ला 8 ही सध्याच्या घडीला परिस्थिती पाहायला मिळते. स्वरा 11 बोरज या टीमची धावसंख्या. सुनीलजी उतेकर साहेब 5 विकेट घेतल्यात. 5 पर कंप्लीट केलाय सोमनाथ उतेकरने. बॅटिंग साठी आपण संदेशला पाहतोय. सोमनाथ उतेकर नावाची चर्चा आजच्या दिवसामध्ये नक्कीच होणार आहे कारण 5 विकेट त्याला मिळाल्यात. इथे आडव्या बॅटनं पुन्हा एकदा खेळलाय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूची फेकी होईल. चांगला बॉल, चांगली फेकी आणि तिकडे मात्र धावा वाचवल्यात. आपल्या सेव्ह केल्या धावा. वाटते तिकडे प्रणय चोरगे आणि त्यांनी ह्या धावा वाचवल्यात. चांगली फिल्डिंग केली आज प्रणयने देखील. संघाची धावसंख्या 1 ने पुढे गेले. प्रणयने देखील आज 2 झेल टिपले. हा देखील फटका या ठिकाणी फसलाय. पव्यात क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज सोमनाथ परंतु नाही झाला हा झेल. हा झेल झाला असता तर 6वी विकेट त्याच्या खात्यामध्ये असती. प्रयत्न चांगले करतो सोमनाथ. मी ज्या वेळेला सोमनाथ उतेकर असतील तसेच सुनील उतेकर असतील गोलंदाजी करतात मैदानामध्ये जे उतरले ना त्यांचा एफर्ट्स नेहमीच चांगला पाहायला मिळतो दोनही बंधूंचा. क्रिकेटसाठी धावपळ नेहमीच असते, धडपड नेहमीच असते सोमनाथची देखील आणि सुनील उतेकर यांची देखील. धावसंख्या 2 ने पुढे जाते. पुढचा बॉल चांगला बॉल. हा पुन्हा एकदा चांगला कटरचा वापर सातत्याने केला जातोय सोमनाथच्या माध्यमातून. आणखीन एक निर्धाव चेंडू जो मात्र पाहायला मिळाला. काय गोलंदाजी केल्या. जितेश मोरे खास या स्पर्धेसाठी दाखल झाले आणि हे मैदान त्यांच्यासाठी खूपच लकी आहे. हे कालच नितीन मोरे यांनी आम्हाला सांगितलं की हे मैदान, हे क्रीडांगण आमच्यासाठी भरपूर लकी आहे. हा बॉल देखील डॉट आला. डॉट बॉलने षटकाची समाप्ती 4थ्या आणि धावा झाल्या त्या 33 ला 8 खेळाडू बाद आहेत 4 षटकांच्या समाप्तीनंतर. आता शेवटच्या षटकासाठी
आपण पाहणार आहोत. 2 षटकामध्ये सोमनाथने केवळ 6 धावा आणि 5 विकेट त्याने घेतल्या. त्याचा 2 षटकांचा स्पेल त्याने संपवलाय. कृपया त्याची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. चला, इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये बोलवण्यात आलाय. उमेश आलाय आणि सोमनाथ आता थोडीशी विश्रांती करेल, कारण स्वप्नीलजी चोरगे साहेब काय गोलंदाजी केली आहे सोमनाथने आजच्या दिवसामध्ये. 5 विकेट आल्यात. शैलेश चोरगे हे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात या स्पर्धेला. पहिलाच बॉल पुढे टाकलेला, समोर ड्राईव्ह केलाय, 20 शेपमध्ये फटका. क्षेत्ररक्षक डीप मधून येईल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. दुहेरी धाव आलिया. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्येत देखील वाढ होते. धावसंख्या पुढे जाते. 35 धावा धाव फलकावरतीच्या मात्र पाहायला मिळत आहेत. 35ला 8. शेवटचं षटक आहे. जितू आलाय. जितू चोरगे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. हा बॉल पहा, चांगला फटका संदेशच्या बॅट मधून, परंतु तिकडे झेल टिपला आणि 9वा खेळाडू होईल या ठिकाणी बाद. चला, शेवटचा खेळाडू मैदानामध्ये जातोय वैभव. धावसंख्या जर पाहिलं तर 35 आहे. 35ला 9 खेळाडू बाद झालेत. मला वाटतं संघ आता ऑल आउटच्या दिशेने जातोय की काय. अजून काहीशे चेंडू बाकी आहेत या षटकातील. जितूला देखील विकेट मिळाली आहे. शेवटची जोडी मैदानामध्ये खेळपट्टीवरती. 35 धावा धाव फलकावरती. हा चांगला बॉल खोलात टाकलेला, वेगाने विकेट कीपर कडे जाईल. डॉट बॉल. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळालाय जितू चोरगेच्या माध्यमातून. आणि नवलाई बहिरी साखर पहिल्याच मॅच मध्ये आपला दमखम त्यांनी दाखवलाय. पहिल्या डाबामध्ये गोलंदाजी करत असताना सोमनाथ उतेकर 5 विकेट 5 वर त्यांनी कंप्लीट केला. 2 षटकामध्ये केवळ 6 धावा खर्च केल्या. हा बॉल देखील जर पाहिला तर धावाची संधी निर्माण झाली आहे, परंतु नाही, धाव कंप्लीट झाली आहे. 1 विकेट मिळाली असती तर संपूर्ण संघ बाद झाला असता. धावसंख्या धाव फलकावरती 36 धावा. सुमित साळवी आमच्या गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आज आणि उद्या तुम्हाला पाहायला मिळतील. सतरा मे ज्या दिवशी हा बॉल देखील चांगला आहे. आणि निलेश धनावडे, प्रतीक साळवी या स्पर्धेचे आयोजक आणि किरण जेदे हे नाव विसरून चालणार नाही, कारण एका दिवसामध्ये 24 संघ त्यांचा विक्रम त्यांच्या नावावरती आहे. चेंबूर मध्ये ती स्पर्धा खेळवली गेली होती. हा देखील चांगला बॉल. डॉट बॉल. षटकाची समाप्ती. 5 षटकामध्ये धावा बनवल्या त्या स्वरा 11 या टीमने. स्वरा 11 बोरज या टीमने बनवल्या त्या 36-37 धावांचं लक्ष जे मात्र ठेवण्यात आलंय. काय गोलंदाजी केली आहे पहा. सुरुवात तर चांगली केली होती. विशाल मोरेने 2 षटकार मारून सुरुवात चांगली केली होती, परंतु जी काही धडपड विकेट पडत गेल्या, विरू 0 वरती बाद झाला, तिथून मॅचला कलाटणी मिळाली आणि 5 विकेट ज्या मात्र सोमनाथने. चला, टॉस केला जाईल. चला, टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्ट करा. सागर शिंदे यांच्याशी संपर्क करायचा आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन. आई काळकाई पितळवाडी विरुद्ध काळभैरव क्रिकेट क्लब खांडच. चला या. आणि कॅप्टन आपण या ढवळीबा क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार सागर शिंदे यांच्याकडे तुम्ही संपर्क करा. त्याच्यानंतर टॉस केला जाईल. चला, या ठिकाणी या स्पर्धेसाठी
चला विकास मोरे साहेब या आपल्या शुभ हस्ते महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जातोय. विकासजी मोरे साहेब या आपण आपल्या शुभ हस्ते चला महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण केला जातोय. विकासजी मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते पोलादपूर तालुका आणि पोलादपूर तालुक्यातील ढवळी विभाग त्यांची प्रेमी आले. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. चला दुसऱ्या डावाला सुरुवात होत्या. चला टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन सागर शिंदे साहेब, चला आपण तिकडे टॉस बॉक्स मध्ये आपण त्या ठिकाणी टॉस घ्यायचा आहे, टॉस कव्हर करायचा आहे. ढवळी विभाग प्रीमियर लीग 2026 पर्व 4 आपण पाहतोय आणि सुरुवात मात्र जर पाहिली तर चांगली सुरुवात केली होती बोरस टीमने, परंतु त्याच्यानंतर जी काही गोलंदाजी केली होती चला इम्पॅक्ट प्लेअर स्वरा 11 बोरज या टीमचा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तुषार शिंदे या आपल्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. सदतीस धावांची आवश्यकता आहे. 37 रन्स टू विन. 36 झाल्यात. त्याला दुसऱ्या डावाला सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती वीरेंद्र मोरे, तर बॅटिंग साठी आपण संदीप कदम यांना पाहतोय आणि त्यांच्या जोडीला नॉन स्ट्राईक एंडला प्रणय सोरगे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर दोन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर, एक खेळाडू आपण लॉंग ऑन लॉंग ऑफला पाहायला मिळत आहेत. दोन्ही खेळाडू. पहिला बॉल, पहिलाच बॉल. वा काय फटका सजवलाय. बॉल निघालाय, पोहोचतोय का पाहावं लागेल, परंतु तिकडे चांगली फिल्डिंग. एका वेगळ्या शैलीमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि या 2 धावा त्या फटक्यामध्ये आल्या. सुरुवात 2 धावांनी केली आहे. चला टॉस जिंकलाय पितळवाडी टीमने. निर्णय काय घेतलाय? फिल्डिंग. नेक्स्ट मॅच काळभैरव क्रिकेट क्लब खांडच करेल बॅटिंग. पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्या. 37चा पाठलाग चालू आहे. सुरुवात चांगली केली आहे. बॉलिंग मार्क वरती वीरेंद्रला पाहतोय. हा चांगला बॉल वेगाने टाकला, बीट केला संदीप कदम यांना. बॅटची कडा घेतली होती, परंतु बॉल थोडासा खाली होता. विकेट किपर विनायक झाडाने आपण पाहतोय शॉट फाईन लेगला आहेत. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये विशाल मोरेला आपण पाहतोय. थोडासा बॉल खाली होता आणि त्याच्याचमुळे हा कॅच झाला नाही. तुम्हाला देखील चांगली टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. बॉलिंग करायची आता या टीमला. ज्या धावा वाचवायच्या 5 षटकामध्ये 37 करायच्या. या टीम मध्ये राधेला देखील आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी राधे देखील करत आलाय. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून कडा घेतली आहे. चेंडू शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होता, परंतु मिस फिल्डिंग झाली आहे. आज संदीप कदम यांची कन्या परी, हिचा देखील वाढदिवस आहे. तिला देखील आपल्या सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या परी दिदीला. संघाची धावसंख्या जर पाहिली तर पुढे गेली 13 वरती जाऊन पोहोचले. 13 धावा धाव फलकावरती. किशोर मोरे आपण पाहतोय. केटीएम या नावाने पोलादपूर तालुक्यामध्ये या नावाची चर्चा नेहमीच होते, परंतु तुकाराम अहिरे साहेबांचं कौतुक करावं लागेल. गेली कित्येक वर्ष आपल्या विभागासाठी नेहमीच धावपळ त्यांची राहिली आहे. हा फटका खेळाय प्रणयने. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक सुजल आलाय, जेल टिपला आणि विकेट. पहिली विकेट साखर टीमची.
मिड विकेटला एक खेळाडू पाठवलाय, राधे आलाय. ज्या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये संदीप कदम यांच्या विरोधात त्याला गोलंदाजी करायची आहे. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग, बॉल स्टॉप केलाय. या धावा तुम्हाला वाचवाव्या लागतील आणि संदीप कदम यांच्या विरोधात गोलंदाजी करायची असेल ना तर चांगल्या टप्प्यावरती तुम्हाला पिचिंग करावी लागेल. मैदानामध्ये बॅटिंगसाठी आलाय निखिल आलाय. पितळवाडी संघाचा एक हरुणरी खेळाडू निखिल, याला आपण पाहतो नेहमीच फिल्डिंग मध्ये दर्जेदार फिल्डिंग करण्यासाठी निखिल जाणला जातो, परंतु बॅटिंग साठी आता तिसऱ्या क्रमांकावरती त्याला इन्व्हाइट करण्यात आलंय. पुढचा बॉल फुल टॉस डीप मिड विकेटला, फटका सजवलाय, सुजल आहे, झेल टिपतोय. 2 कॅच त्याने देखील या मॅच मध्ये टिपल्यात आणि आणखीन एक धक्का दिलाय आई नवलाई भैरी साखर टीमला. संदीप कदम बाद. धक्के दिले, 2 खेळाडू बाद झालेत, म्हणजे सलामीची जोडी ही देखील आता आई नवलाई भैरी साखरची, जी मात्र डगआउट मध्ये पाहायला मिळते. उमेश आलाय नवीन बॅटर, आणखीन एक चांगला खेळाडू आहे साखर गावाचा. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानाच्या आतमध्ये तो बॅटिंग करेल उमेश. रोहित साळुंके यांचं देखील आगमन, कारण खामशेत मध्ये त्यांची देखील स्पर्धा असते आणि तिकडे देखील चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. ते देखील या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. आपलं हार्दिक स्वागत. संघाची धावसंख्या 13 वरती आहे, 13 वरती स्थिरावली. पहिल्याच बॉल वरती राधेला विकेट मिळाली. इम्पॅक्ट प्लेअर येस, पण आम्हाला कळवतात बॅटिंग करणारा उमेश मैदानामध्ये इम्पॅक्टची भूमिका कशा प्रकारे निभावेल. मैदानामध्ये स्वप्नील पाटील सर आणि अशोक पवार सर यांना पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. तीनही चांगले खेळाडू आणि तीनही चांगले पंच मैदानामध्ये आपली कामगिरी बजावणार आहेत. हा बॉल सरळ विकेट कीपर कडे, वा चांगली गोलंदाजी, कटरचा वापर राधेच्या माध्यमातून. राधेला आम्ही DVPL ची तुकाराम मैरे साहेब जी दिव्याला स्पर्धा होती तिकडे पाहिलं होतं. त्याने अगदी 1 मेडन ओव्हर पाहायला मिळाली होती, विकेट त्याला मिळाल्या होत्या, परंतु आज या पुन्हा एकदा या DVPL मध्ये त्याच्या नावाची चर्चा होईल. परंतु पहिल्या सत्रामध्ये पहिल्या डावामध्ये सोमनाथ उतेकर या नावाचा बोलबाला राहिला. 5 त्याने कंप्लीट केला. 6 विकेट त्याने आपल्या 2 षटकामध्ये त्याला मिळाल्या होत्या. हा समोर खेळला, पुढे टाकलेला बॉल हलक्यात त्याने खेळा, वीरेंद्र बॉल वरती जाईल, घाई करणार नाही, 1च धाव मिळेल. एकेरी दुहेरी धावा तुम्हाला चालू ठेवायच्यात, रन रेट चालू ठेवायचा आहे, त्यासाठी तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. उमेशला देखील आणि त्याच्या जोडीला निखिल जो पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या आता थांबली होती, ती पुढे गेली 14 वरती. 14 धावा फलकावरती. किरण झाडाने संघाचे संघमालक यांच्या चेहऱ्यावरती आता थोडं कुठंतरी दुःख पाहायला मिळते, कारण संघाची कामगिरी जशी व्हायला पाहिजे होती तशी झालेली नाहीये, परंतु अजून गोलंदाजी करायचे. पहा बीट केले तिकडे, या धावा तुम्हाला वाचवाव्या लागतील. 1-1 धाव महत्वाची आहे, कारण कमी धावसंख्येमध्ये तुम्ही अशी धावा बहाल कराल तर स्पर्धेमध्ये तुम्हाला नक्कीच नुकसान होऊ शकतं. या ठिकाणी 22ची धाव आम्हाला पंच कळवत आहेत. संघाची धावसंख्या 1 ने पुढे गेले. 15 37 धावांचा पाठलाग करायचा. 15 झाल्यात, अजून 22 इथून पुढे करायचे. या षटकामध्ये राधेचं आपण हे षटक पाहतोय. चांगली गोलंदाजी राधे देखील करत आलाय. ऑन साइडला तिकडे क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये हा झेल टिपलाय. इम्पॅक्ट प्लेअर होता उमेश, परंतु कोणताही इम्पॅक्ट त्याने पाडला नाही. तो पास झाला स्वस्तामध्ये. आणखीन एक विकेट. सोडली आहे. केवळ 2 धावा आणि 2 विकेट त्याने मिळवल्यात. संघाची धावसंख्या झाली ती 15. 1च धाव खर्च केली. 1 लेग बाय. तुकाराम माहिरे म्हणतायत की हो, कारण त्यांच्या संघामध्ये नेहमीच या खेळाडूने चांगली गोलंदाजी केली आहे.
नवीन बॅटर अजय आलाय. चला आता सुजल आलाय गोलंदाजी मार्क वरती. 18 बॉल मध्ये 22 ची आवश्यकता आहे. चला गोलंदाजीसाठी आपण सुजलला पाहतोय. तो स्त्री नावाने देखील ओळखला जातो आणि आता तो त्याच्या नावाची चर्चा विभागामध्ये नाही राहील, तालुक्याच्या बाहेर देखील. संदीप कदम यांच्या नेतृत्वामध्ये पोलादपूर 11 संघासाठी सिद्धेशेठ युवा मंच या टीम मध्ये हा खेळाडू सातत्याने खेळतोय आणि चांगली गोलंदाजी तिकडे देखील करतोय. परंतु आता 18 बॉल 22 ची मॅच, त्याच्याकडे गोलंदाजाने कर्णधाराने बॉल सोपवलाय या धावा वाचवण्यासाठी. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी सुजल करेल. 2 कॅच त्याने देखील टिपल्या, महत्वाच्या कॅच त्याने पकडल्या आणि आता गोलंदाजीसाठी दाखल झालाय. 18 बॉल 22. अठरा बॉल मध्ये 22 ची आवश्यकता. श्री गोलंदाजी मार्क वरती सुजल. सुजल कुंभार अर्थात श्री आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. एक युवा खेळाडू आहे आणि युवा खेळाडू आपण त्याच्या नावाची छाप नेहमीच पाहिली आहे. चांगली गोलंदाजी, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, त्याचे फास्टर वन नेहमीच चर्चेचे राहिलेत. फिरकी पटतोय, हा फुल टॉस बॉल चुकी केली आहे श्रीने. बॉलला पाठवलं निखिलने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार, चौकार आलाय, सॉरी या चौकारा 4 धावांनी. एक टप्पा घेतला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि धावा मिळाल्या त्या 4. चला आता खांडच संघासाठी आपण पाहणार आहोत संतोष मांढरे यांना आणि पंकज. खांडचा संघ असतो तेव्हा पंकज का नसणार, असायला धावा. आपलं देखील हार्दिक स्वागत. या 4 धावा आल्या. 4 धावांनी संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडली. फुलटॉस टाकला होता आणि त्याचा फायदा घेतला, कारण दोन्ही खेळाडू एकाच गावातले पितळवाडी संघामध्ये नेहमीच खेळतात आणि म्हणूनच ती काही निखिलला माहिती आहे की कशा प्रकारे गोलंदाजी सुजल करेल आणि तशीच आपल्याला पाहायला मिळाली. फुलटॉस वरती चौकार घेतलाय. संघाची धावसंख्या 4 ने पुढे गेली. 19 धावा. आता 18 पाहिजेत. बॉल शिल्लक आहे ते 17. 17 बॉल 18 ची मॅच. हा सामना आपण पाहतोय. 17 बॉल मध्ये 18 करायच्यात. सुजल विरुद्ध निखिल. पुन्हा एकदा कोलातला बॉल ड्राईव्ह केलाय. चांगली फिल्डिंग, शॉट मिड ऑफला. क्षेत्ररक्षक होता, 1 धाव घेतली. दुहेरीचा प्रयत्न केला जाणार नाही. निखिल 1 धाव या ठिकाणी पाहायला मिळते. आपण पाहतोय स्पर्धा ढवळी विभाग प्रीमियर लीग. या स्पर्धेच्या माध्यमातून जे प्रेक्षक जुडले त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. वेगाने बॉल टाकला, बॅट फक्त फिरवली. ही खासियत आहे गोलंदाजाची सुजलची आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. फिरकी पटूया. सिद्धेश शेठ युवा मंचच्या संघासाठी हा खेळाडू ओपनच्या गटामध्ये, व्यावसायिक गटामध्ये संदीप कदम यांच्या नेतृत्वामध्ये. पाहतो आडव्या बॅटना फटका खेळाय, उंच तर गेलाय, लांब जाईल का, परंतु तिकडे फिल्डिंग चांगली केली. वा, बॉल एका हाताने आतमध्ये ढकललाय. धावा वाचवल्या, धावा सेव्ह केल्यात आपल्या टीमसाठी. 4 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या. 2 धावा दिल्या. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक संदेश आपण पाहतोय त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून 4 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात. पुढचा बॉल फक्त बॅट फिरवली, बॉल निघून गेला विकेट किपर कडे. चांगला बॉल. पुन्हा एकदा संघाची धावसंख्या जर पाहिली तर 22 आहे. आता आवश्यकता आहे ती 15 ची. या स्पर्धेमध्ये रन रेटच्या आधारावरती संघ क्वालिफाय होतील, याकडे देखील लक्ष असायला हवं. हा बॉल देखील वेगाने टाकला. पुन्हा एकदा डॉट बॉल बीट केलं फलंदाजाला आणि चांगली गोलंदाजी श्री कुंभारची पाहायला मिळाली. केवळ धावा त्याने खर्च केल्या 7. चला येणारे 12 बॉल बाकी आणि 12 बॉल मध्ये करायच्या त्या 15. 12 चेंडू आणि 15 ची आवश्यकता.
त्याला म्हणजे शेवटच्या षटकाकडे तुम्हाला सुजललाच इन्व्हाइट करावं लागेल, परंतु हे षटक महत्वाचं आहे. आणखीन एक किंवा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. तुषार आला, युवा खेळाडू तुषार. केतन आहे, केतनकडे हा बॉल सोपवण्यात आलाय. आता पाहूया या धावा तो वाचवेल का. 12 बॉल आणि 17 ची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये. इम्पॅक्ट प्लेअर आहे. 12 बॉल 15 ची आवश्यकता आहे. सॉरी 12 बॉल 15 ची आवश्यकता. इम्पॅक्ट मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी वापरण्यात आलाय हा खेळाडू. 12 बॉल 15 ची आवश्यकता. पहिला बॉल सोडून दिलाय लेग स्टंपच्या बाहेर. या धावा वाचवणं आवश्यक आहे. व्हाईट बॉल एक्स्ट्राची धाव. आता चेंडू बाकी ते 12 बॉल मध्ये करायचे ते 14. कधी साखरकडे मॅच जाते तर कधी बोरजकडे सामना जातोय. साखर आणि बोरज गावामधील अंतर 2 ते 3 किलोमीटरचे. 1 किलोमीटरचे देखील नसेल. साखरला ज्या वेळेला मॅच असतात त्यावेळेला बोरज संघ तिथून चालत येतो. ह्या दोन गावांमधील ही मॅच साखर विरुद्ध बोरज ही मात्र पाहायला मिळते. आई नवलाई भैरी साखर आणि स्वरा 11 बोरज. 12 चेंडू 14. हा ट्रॅकर होता परंतु बॅट वरती घेतलेला नाहीये. फक्त बॅट फिरवली आहे. बॉल निघून गेला विकेट कीपर कडे. डॉट बॉल. 11 बॉल 14 हे इक्वेशन राहिले आता मॅच मध्ये. या सामन्यामध्ये 11 चेंडू आणि 14 ची आवश्यकता. निखिलच्या बॅट मधून आपण एक चौकार पाहिला, परंतु त्याच्यानंतर कामगिरी त्याच्याकडून होत नाहीये. हा बॉल कोलातला आउट साइडला खेळलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फिल्डिंग चांगली राहिली. दुहेरीचा प्रयत्न केला गेला परंतु या 2 धावा वाचू शकलेल्या नाहीयेत. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे गेल्या 25. अजून 12 ची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत ते 10. 10 बॉल 12. 10 चेंडू आणि 12 ची आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा. राधेचं षटक आपण पाहिलं. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा फटका खेळाय. तिकडे चेंडू जातो. एक धाव घेतली आहे. मिस फिल्डिंग झाली. पुन्हा एकदा त्या धावा वाचू शकल्या असते परंतु तुम्ही या धावा बहाल करतायत. 2 धावा आल्या. पुन्हा एकदा 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्येमध्ये बदल झालाय. 27. आता 10 ची आवश्यकता आहे. 9 बॉल 10. या स्पर्धेच्या आकर्षक ट्रॉफ्या तुम्हाला पाहायला मिळतात. अगदी सुरेख आणि चांगल्या ट्रॉफ्या आहेत. 10 धावांची आवश्यकता आहे. हा खोलातला बॉल पुन्हा एकदा खेळलाय. एक धाव दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि निखिल तो प्रयत्न पूर्ण होतोय त्याचा आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. आता 8 ची आवश्यकता आहे. एकेरी दुहेरी धावा या ठिकाणी घेतल्यात निखिलने आणि सामना येऊन पोहोचलाय 8 बॉल 8 धावांवरती. एक धाव आता महत्वाची आहे इथून पुढे साखर टीमला. आई नवलाई भैरी साखर संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 8 बॉल मध्ये 8 करायच्यात. पहिला सामना रंगलाय. पहिलेच मॅच आपण पाहिले तर लो स्कोरिंग होती. 30 बॉल मध्ये 37 करायच्या होत्या. विकेट आल्या सुरुवातीला आणि त्याच्यानंतर हा सामना शेवटच्या षटकामध्ये जाणार की काय पाहावं लागेल. 8 बॉल 8 ची आवश्यकता. हे 2 बॉल महत्वाचे आहेत. हा पुढे ड्राईव्ह केलाय समोर लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक येईल. एक धाव कंप्लीट केली आहे. दुहेरीचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील जर पाहिलं तर पूर्ण करत असताना फलंदाज या ठिकाणी होईल बाद. सात बॉल मध्ये 7 ची आवश्यकता आहे. एक बॉल बाकी अजून. हा बॉल झाल्यानंतर
पाण्याची मागणी मैदानामध्ये करण्यात आली आहे. 12वा खेळाडू आपण तयार राहा. 7 बॉल आणि 7ची आवश्यकता आहे. हा बॉल इम्पॉर्टंट आहे, हा बॉल महत्वाचा आहे. हा बॉल जर डॉट आला तर मॅच 6 बॉल 7 वरती जाईल. धावा आल्या तर फायदा होईल साखर टीमला. परंतु निखिलला एकेरी दुहेरी धावांवरती त्याने भर दिलाय. मॅच संपलेली नाही, अजूनही 6 बॉल आणि किती धावा येतील या बॉलवरती आपल्याला कळेल. पुढचं गणित कसं असणार आहे. 7 बॉल आणि 7ची आवश्यकता. हा बॉल सरळ निघून जातोय विकेट कीपर कडे. डॉट बॉल. आता मॅच आली आहे 6 बॉल आणि 7 धावांवरती. शेवटचे 6 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. सुजलकडे जावं लागेल. सुजल कुंभार, कारण त्याने षटक टाकत असताना केवळ धावा खर्च केल्या होत्या 7, परंतु राधेने देखील 2 धावांचं षटक टाकलं होतं. परंतु सुजलकडे जास्तीचा अनुभव आहे. पाहूया कोणाकडे जाता येतं, सुजल की राधे. 2 गोलंदाज, 2 ऑप्शन आहेत त्यांच्याकडे. कारण चला पाणी मैदानात घेऊन जाऊ शकतं. सहा चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. सुजलला हे षटक जर सुजलने अगदी चांगल्या प्रकारे हाताळलं, त्याने केवळ धावा 7 खर्च केले होते. त्याच्याकडे अनुभव सध्याच्या घडीला जास्तीच आहे. श्री कुंभार आणि सुजल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. माझा विभाग माझा अभिमान ढवळी विभाग क्रिकेट संघटन अंतर्गत ढवळी विभाग प्रीमियर लीग 2026 पर्व 4थ्याचं आयोजन आपण पाहतोय. यानंतरचा सामना काळकाई पितळवाडी विरुद्ध काळभैरव क्रिकेट क्लब खांडच या 2 संघादरम्यान नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पितळवाडी विरुद्ध खांडच हे 2 मातंबर संघ. एका बाजूला तुडीलकर बंधू तर एका बाजूला आपण पाहणार आहोत जितेश मोरे, जय मोरे त्या टीम मध्ये पाहायला मिळतात. नितीन मोरे त्या टीम मध्ये पाहायला मिळतात. आणि आता अनिल मोरे यांचं आगमन देखील या ठिकाणी होत आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. परंतु सामना 6 बॉल आणि 7 धावांवरती आलाय. कंपल्सरी धावा तुम्हाला बनवायच्या. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 6 बॉल मध्ये 7 करायच्या. सुजलच्या हातामध्ये चेंडू झोपवलाय, तर बॅटिंग साठी आपण पाहतोय सुशांतला स्ट्राईक एंड वरती. चला थोडस फास्ट खेळ आता. 6 बॉल 7ची आवश्यकता. 9:24 पहिला बॉल पडला होता. पहिलाच बॉल खराब टाकला. या धावा तुम्हाला वाचवायच्यात. इथं मात्र जर पाहिलं तर व्हाईट बॉल आणि त्याच्यावरती एक सिंगल, अशा 2 धावा आता मिळतील. आता 5ची आवश्यकता. 6 बॉल आणि 5 पहिल्याच बॉल वरती धावा बहाल केल्यात या गोलंदाजाने श्री कुंभार. खोलातला बॉल पुन्हा एकदा या ठिकाणी पाहिलं तर विकेट कीपर. 22ची एक सिंगल मिळेल. 4ची आवश्यकता. विशाल मोरे यष्टांच्या मागे आपण पाहतोय, त्याच्याकडून चुकी झाली आणि लगेचच एक धाव कंप्लीट करण्यात आली. या एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते. आता 4ची आवश्यकता. 5 बॉल आणि 4 धावांची इथून पुढे आवश्यकता असणार आहे. आई नवलाई भैरी साखर या टीमला. 5 बॉल मध्ये 4ची आवश्यकता आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. सुजल कुंभार जो मात्र चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला करतोय, परंतु बॅटवरती बॉल घेऊन एक धावा जरी घेतल्या तरी मॅच जिंकू शकते. परंतु दडपण आहे फलंदाजांवरती. आता एक क्षेत्ररक्षक अगदी बॅट्समनच्या समोर बोलवण्यात आलाय. 4ची आवश्यकता आहे. हा बॉल फटका फसला. या ठिकाणी विकेट मिळू शकते. कॅच झाली आणि विकेट. आता मॅच जर पाहिली तर दोन्ही टीमच्या बाजूने 4 बॉल आणि 4ची आवश्यकता. किरण 4 बॉल आणि 4 धावांवरती येऊन थांबलाय. आता जितू चोरगे मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. जर सुजल कुंभारने चला कृपया घाई करा. 1 तास आपण ही मॅच आपण पाहतो. पंचांना विनंती असणार आहे की वेळ आता या पुढच्या मॅच पासून सुरुवात करायची, वेळ द्यायची.
4 बॉल 4. जितू चोरगे यांनी जर सामना जिंकून दिला तर सागर शिंदे यांच्याकडून 1000 रुपये आणि गोलंदाज सुजल कुंभारने जर सामना जिंकून दिला तर संघाचे संघमालक किरण झाडणे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. म्हणजे दोघांसाठी देखील कॅश प्राइज आहे. 4 बॉल 4 ची आवश्यकता. बॅकफुटला जाऊन कट करायचा होता परंतु बॉल निघून गेला विकेट किपरच्या दिशेने. आता मात्र पहा संघमालक बसले होते, उभे राहिलेत, कारण सामना आता 3 बॉल मध्ये 4 ची आवश्यकता. काय मॅच रंगले. 3 बॉल 4. पहिलाच सामना DVPL लवळी विभाग प्रीमियर लीगच्या थरार पहिल्याच दिवशी आणि पहिल्याच मॅच मध्ये पाहायला मिळतोय. साखर विरुद्ध बोरोज या दोन संघामधील ही लढत अटीतटीची झुंज. सामना रंगलाय, सामना रंगात आलाय, सामना ढंगात आलाय. शेवटचे 3 बॉल आणि 4 ची आवश्यकता. गोलंदाजीसाठी आपण सुजल कुंभारला पाहतोय तर बॅटिंगसाठी जितू चोरगे. पुढचा बॉल, हा बॉल इथे मात्र कट करायचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगला बॉल टाकला होता. आणखीन एक जर पाहिलं तर 22 सिंगल मिळेल म्हणजे विकेट किपर विशाल कडून आणखीन एक चूक. ही धाव नक्कीच दिली गेली आहे. धाबा वाचवाव्या लागतील. आता 2 बॉल बाकी आहेत आणि 3 ची आवश्यकता. कमी धावसंख्येमध्ये फाईट दिली आहे. कमी धावसंख्येमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना घेऊन आलेत बोरजचे गोलंदाज. राधेचं कौतुक करावं लागेल. त्याने 2 धावा दिल्या होत्या, 2 विकेट काढल्या होत्या आणि सुजलचं हे षटक देखील आपण पाहतोय. पाहूया सामना कोणाच्या बाजूने जाईल, कोणता संघ जिंकेल पहिल्याच मॅच मध्ये. साखर की बोरज, बोरज की साखर, सुजल की आपण निखिल. पितळवाडीचे हे दोन्ही एक खेळाडू आपण पाहतोय. हा ट्रॅकर, हा फटका आलाय. पाहूया तिकडे वीरेंद्र आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर आणि सामना फिनिश केलाय. या ठिकाणी निखिलने ऐनवलाई भैरी साखर हा संघ होतोय पहिल्या मॅच मध्ये विजेता. विजयी संघाचं अभिनंदन. तर पुढच्या मॅच साठी स्वरा 11 बोरज या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. चला दोन्ही टीम मैदान हात मिळून सोडायचे त्याची नोंद घ्या. सर्व खेळाडूंनी संघांनी देखील घ्यायचे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच